आणि प्लॅस्टिकचा जर तांदूळ नसेल, आपला जर ओरिजिनल तांदूळ असेल तर हे पाहू शकता तांदूळ जो आहे तो बघा हा जळायला चालू झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे हा तांदूळ जळतोय. म्हणजे आणि तूप घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सहज फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हातावरती. नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपला खूप म्हणजे खूप खास आणि खूप म्हणजे खूप असा महत्त्वाचा होणार आहे. तर तुम्ही म्हणता दादा आज काय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर बघा जे आता अन्नामध्ये जे आपण अन्नपाणी जे प्राशन करत असतो, ग्रहण करत असतो, त्याच्यामध्ये बघा भेसळीचे प्रमाण भरपूर असे वाढले आहे. आणि कोणत्या पदार्थात काय भेसळ केली हे आपल्याला काही समजत नाही. म्हणजेच आपण अन्न खातोय की विष खातोय हेच समजून येत नाही. मग त्याचाच आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जे अन्नपदार्थामध्ये जे भेसळ आहे ती कशा प्रकारे ओळखायची, म्हणजे कोणत्या अन्नपदार्थामध्ये काय मिक्स केलं आहे आणि त्याची जी भेसळ आहे ती कशा पद्धतीने आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो काय करायचा आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून ही जी संपूर्ण माहिती आहे अन्न भेसळविषयी ही माहिती काय झाली पाहिजे की तुम्हाला संपूर्णपणे व्यवस्थित अशी समजली पाहिजे. तर बघा आता तुम्ही सर्वत्र आता महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आता एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे कुठली की FDA अन्न भेसळ जी कारवाई आहे ती बघा तुम्ही सतत टी व्हीवरती, सोशल मीडियावरती, वर्तमानपत्रावरती, बऱ्याच आणखीन कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण FDA कारवाई झालेली आजपर्यंत ऐकत आलेलो आहे किंवा पाहत आलेलो आहे. तर बघा अशीच अन्न भेसळ बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. म्हणजे पनीर म्हणू नका किंवा जास्तीत जास्त तर दुधामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात झालेली आहे. म्हणजेच बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की दूध जे आहे ते त्या दुधामध्ये युरिया म्हणा, शॅम्पू म्हणा, असे घातक म्हणजे जे शरीराला आपल्या घातक पदार्थ आहेत. आपण शॅम्पू कधी खातो का? नाही खात. युरिया कधी खातो का? कधीच खात नाही. आपण युरिया काय करत असतो तर शेतामध्ये टाकत असतो. शॅम्पू जो असतो तो केसांना लावत असतो. आपण कधी खातो का? नाही खात. मग असे हे पदार्थ आपल्या शरीरास हानिकारक आहेत. आणि अशापासून असे जे हे माफिया लोक आहेत ते काय करत आहेत की अन्नामध्ये भेसळ करत आहेत आणि आपल्या जीवाशी खेळत आहेत. म्हणजे सर्वांच्या लहानापासून थोरांपर्यंत सर्वांच्या जीवाशी खेळत आहेत बघा. तर अशी अन्नपदार्थाची भेसळ सर्वत्र चालू आहे. मग आता आपल्याही घरात जे आपण अन्नपाणी किंवा अन्नधान्य आणलं आहे आणि ते भेसळयुक्त आहे का भेसळ मुक्त आहे हे ओळखण्याच्या ट्रिक आज आपण पाहणार आहोत. तर ते कशामध्ये आणि कशा कशा प्रकारे ही जी भेसळ केली जाते आणि भेसळ कशी ओळखायची, जे अन्न आपलं जे आपलं रोजचं खाण्याचं अन्न आहे, पिण्याचं अन्न आहे, त्याच्यामध्ये कशी भेसळ झाली ती कशा प्रकारे ओळखायची, तर आज आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून आपली जी माहिती आहे ती लोकांपर्यंतसुद्धा समजली पाहिजेत की ते सुद्धा अन्न खातेत की विष खातेत ते. तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की सर्वात जास्त जी भेसळ झालेली आहे आत्तापर्यंत ती म्हणजे पनीर, म्हणजे दुधापासून जे पदार्थ तयार झालेत ह्याच्यापासून जास्तीत जास्त अन्नपदार्थामध्ये भेसळ झालेले आहे. आणि दूध तर हा सर्वांच्या आवडीचा प्रश्न आहे, म्हणजे पदार्थ आहे बघा. सर्वांना दूध आवडतं, बरोबर आहे. आणि सर्वांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी दुकानातून दूध विकत आणलं जातं. आता पहिले खेडेगावामध्ये दूध असं घरोघरी विकलं जायचं किंवा कोणाच्याही घरून मोफतसुद्धा भेटायचं दूध. आता विकतसुद्धा भेटत नाही. आणि ज्याच्याकडे दूध नाही तो सुद्धा आता दूध विकतोय बघा. म्हणजेच आपण दुकानातून जे दूध आणतो ते दूध बघा आता कशा पद्धतीने भेसळ आहे किंवा दुधामध्ये भेसळ नाही, आता आपल्याला ते सर्वप्रथम ओळखायचं. तर बघा बऱ्याचशा अन्नपदार्थामधली आपण भेसळ ओळखणार आहोत आणि ती कशा पद्धतीनं. तर आता सर्वप्रथम बघा आता आपण
2 ते 4 पदार्थ आपण दाखवणार आहोत की त्याच्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही. तर आता आपण बघा, हे जे दुकानामध्ये दूध पिशवी मिळते बघा, ही पाहू शकता तुम्ही. तर ही दूध पिशवी आपली सुरक्षित आहे किंवा नाही. आपण बघा, रोज सर्वांच्या घरी दूध येत असतं, म्हणजे दुकानातून आपण दूध पुडा आणत असतो. काही आपले लहान मुलं पण दूध पित असतात, आपण सुद्धा दूध पित असतो किंवा दुधाचा चहा पित असतो. परंतु आपण दुधाचा चहा पितोय किंवा आपले घरची जी लहान लेकरं जे आहेत ते दूध पितात का विष पिते, हे आपण आज सत्यता पडताळून पाहणार आहोत. म्हणजेच आपलं दूध जे आणतोय ते नकली तयार झालेलं आहे किंवा ओरिजिनल आहे, असं दूध आज आपण पाहणार आहोत. तर हे आपण दुकानातून काय केलेले आहे, दूध पिशवी आणलेली आहे आणि ती आज आपण आता बघा ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ती ओरिजिनल आहे किंवा काय केलेले आहे की भेसळयुक्त आहे, अशी पाहणार आहोत. तर बघा, आता हे तुमच्या देखत आपण काय करत आहोत की ही दूध पिशवी जी आहे ती आपण फोडलेली आहे आणि ती दूध पिशवी बघा आपण काय करत आहोत, तर एका फुलपात्रामध्ये हे अशा पद्धतीने आपण ओतून घेतलेले आहे. तर बघा, आता आपण काय केलेलं आहे की फुलपात्रामध्ये जे दूध घेतलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसण्यासाठी काय करत आहोत की आपण एका वाटीमध्ये घेत आहोत. आणि वाटीमध्ये घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर असा एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू काय करायचा आहे, कट करायचा आहे. अर्धा असा लिंबू आपण काय करणार आहोत की कट केलेला आहे. आणि कट केल्याच्या नंतर बघा आता आपण काय करणार आहोत की हा जो लिंबू आहे तो या दुधामध्ये बघा आपण आता हे पिळणार आहोत. आता हे दुधामध्ये लिंबू पिळल्याच्या नंतर आपल्याला काय झालं पाहिजे बघा, तर हे लिंबू पिळल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की काय अभिक्रिया झाली पाहिजे. त्यावेळेस समजून जाईल की आपलं जे दूध दुकानातून आणलेलं आहे ते ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे, ते म्हणजेच भेसळयुक्त आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा काय करावं लागणार आहे, थोडासा टाईम घ्यावा लागणार आहे. म्हणजे 10 ते 15 मिनिट किंवा 5-10 मिनिट आपल्याला थांबावं लागणार आहे आणि ह्याची अभिक्रिया होऊ द्यावं लागणार आहे. तर तोपर्यंत आता ह्याची अभिक्रिया होऊस तर आपल्याला काय करूया, आपण हे जे दूध आहे म्हणजेच आपण जे लिंबू पिळून ठेवलेलं आहे ते साईडला ठेवूया. त्याच्यानंतर बघा आता आपण काय करत असतो की बाजारातून मार्केटमधून काय आणत असतो, तर भाजी बनवण्यासाठी आपण काय करत असतो, जी मिरची पावडर आहे ते बरेच जण मिरची पावडर बऱ्याचशा वस्तूसाठी किंवा भाजीला तरी येण्यासाठी आपण काय करत असतो, तर मिरची पावडर आणत असतो. आता हे मिरची पावडरमध्ये आपल्याला भेसळ आहे किंवा नाही ही कशी ओळखायची आहे, तर तुम्ही म्हणता असं चाटून तर आपण बघू शकत नाही आणि बघितलं तरी तुम्हाला लक्षात कधीही येणार नाही की ह्याच्यामध्ये मिरची पावडरमध्ये भेसळ आहे. आता ही भेसळ आहे ही कशी ओळखायची आहे, तर बघा आता आपल्याला काय करायचे आहे, तर अशा पद्धतीने आपण काय करूया आता की एक काय घेऊया, एक प्लेट घेऊया आणि प्लेट घेतल्याच्या नंतर बघा काय करूया आपण, किंवा असं एखादं फुलपात्र घेऊया. आपण प्लेट घेण्यापेक्षा एक फुलपात्र घेऊया आणि त्याच्यामध्ये काय करूया आपण, तर हे अशा पद्धतीने पाणी घेऊया. आणि हे पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे जी मिरची पावडर आहे ती काय करायची आहे बघा आपल्याला, तर अशी घ्यायची आहे चमच्यामध्ये आणि सहज आपल्याला काय करायचे आहे, तर पाण्याच्या ह्याच्यावरती ठेवायची आहे. आणि ठेवल्याच्या नंतर बघा आता ही ठेवल्याच्या नंतर ह्याची सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की हे पाणी जे आहे ते हलवून घ्यायचं आहे बघा. आता हे हलवून घेतल्याच्या नंतर बघा काय होणार आहे की ह्याची जी अभिक्रिया जी आहे हे सुद्धा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हलवून घेतल्याच्या नंतर हे पाणी ढवळून घेतल्याच्या नंतर ह्याला सुद्धा आपण काय करायचं आहे, 5 ते 10 मिनिट काय करायचं आहे, तर थांबायचं आहे. किती, 5 ते 10 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय अभिक्रिया होती हे सुद्धा आपण पाहूया. तर बघा आता सध्या आपण काय केलेलं आहे, 2 जे अन्नपदार्थ आहेत आपले, एक म्हणजे दूध आणि एक मिरची पावडर, आपली सर्रास वापरली जाणारी म्हणजेच आपले जे खाण्याच्या वस्तूमधले आहेत, ह्या 2 वस्तू आपण पडताळणार आहोत. त्याला 5-10 मिनिटं आता थांबू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की आपण जे असे रेशनमध्ये काय खात असतो,
भात आणत असतो, म्हणजे आपण जे घरामध्ये किराणा भरत असतो, आणि भात हा सर्वांच्या आवडीचा असतो, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना असा तांदूळ म्हणजेच हा जो भात आहे तो भात सर्वांना आवडत असतो. आणि मग आता तुम्ही म्हणता हे दादा भातामध्ये काय भेसळ असते, तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो की भातामध्ये काय भेसळ असते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आता ह्याच्यामधली भेसळ ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर गॅसजवळ जायचं आहे. आता तुम्ही म्हणता दादा गॅसजवळ जाऊन भात शिजवून दाखवणार आहात का, तर तसं करणार नाही. असं नुसतं शिजवून कधीही तुम्हाला समजणार नाही की भात ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा त्याच्यामध्ये काय भेसळ केलेली आहे, हे तुम्हाला काही समजणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणता दादा काय करायचं आहे, तर हा तुमचा भाव आहे ना तुमच्या पाठीशी, तुम्हाला दाखवतो की हे तांदूळ असले आहेत किंवा नकली आहेत किंवा भेसळयुक्त आहेत, हे कसं ओळखायचं आहे. तर चला त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते गॅसजवळ जाऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याची सत्यता पडताळूया की हा जो तांदूळ आहे तो ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा ह्याच्यामध्ये केमिकल आम्ही मिक्स केलेलं आहे. तर चला आपण जाऊया गॅसजवळ. तर सर्वप्रथम आता आपण काय करूया, जो गॅस आहे तो गॅस करूया चालू. आणि गॅस चालू झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर असं जे तांदूळ आहेत आपल्या घरामध्ये, जे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलेलं असतं, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या आवडीचं असतात, कोणी कोलम घेत असन, बासमती घेत असन, कोणी इंद्रायणी घेत असन, कोणी कुठलाही तांदूळ ज्यांना जो आवडतो, कोणी रेशनचा तांदूळ खात असेल, ज्याला जो आवडतो तो तांदूळ घेत असतो. आणि प्रत्येकाच्या घरातली ही आवडीची वस्तू आहे म्हणजेच भात. तर आता हा भात आपल्याला कसा पाहायचा आहे, तर आपल्याला बघा आता हा ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा मिक्स केलेला आहे, म्हणजेच केमिकलयुक्त आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, असं चमच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला हा तांदूळ घ्यायचा आहे. आणि तांदूळ घेतल्याच्या नंतर बघा हा जो तांदूळ आहे तो आपल्याला असा हा चमच्याने काय करायचा आहे, तर गॅसवरती असा धरायचा आहे बघा. आणि गॅसवरती धरल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही त्याची प्रक्रिया काय होणार आहे ते तुम्ही बघा आणि तुम्हीच सांगा की प्रक्रिया काय होणार आहे ती. तर आता आपण काय केलेलं आहे, हा जो तांदूळ आहे तो आपण गॅसवरती धरलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं भाऊ बहिणींनो, तुम्ही म्हणता आता दादा हा तर पकडलेला आहे, मग आता हे कळणार कसं आपल्याला की हा तांदूळ ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा केमिकलयुक्त आहे. तर बघा आत्ता तांदळामध्ये काय मिक्स झालेलं आहे लोकांच्या, म्हणजे काहीच्या की प्लॅस्टिकचा तांदूळ आलेला आहे. काय झालेला आहे, प्लॅस्टिकचा तांदूळ आलेला आहे. आणि जर प्लॅस्टिकचा जर आपल्या घरी तांदूळ असेल तर तो काय होतो, तर तो पगळतो. आणि प्लॅस्टिकचा जर तांदूळ नसेल, आपला जर ओरिजिनल तांदूळ असेल, तर हे पाहू शकता तांदूळ जो आहे तो बघा हा जळायला चालू झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे हा तांदूळ जळतोय, म्हणजेच काय आहे, तर आपला हा जो तांदूळ आहे तो ओरिजिनल आहे, म्हणजे केमिकलचा नाही किंवा प्लॅस्टिकचा नाही किंवा भेसळयुक्त असा तांदूळ अजिबात नाही. जर आपला तांदूळ डुप्लिकेट भेसळयुक्त जर असता तर तो पगळून त्याची काय झालेली असते, पाण्यासारखी द्रव तयार झालेला असता. कशासारखा, पाण्यासारखा द्रव तयार झालेला असतो. तर आपला हा पाण्यासारखा द्रव तयार न होता काय झालेलं आहे, तांदूळ आपले तर जळायला चालू झालेले आहेत. म्हणजेच आपले ज्याप्रमाणे लाकूड वगैरे किंवा कागद वगैरे असं जे प्रकार असतात ते जळल्याच्या नंतर राख होते किंवा जळतो तांदूळ, म्हणजे जळत असतं. त्याप्रमाणे काय झालेलं आहे की तांदूळसुद्धा आपले इथे पेटलेले आहेत, जळाले आहेत. आणि त्याची तुम्ही पाहू शकता इथं राख झालेली आहे. म्हणजेच हा तांदूळ द्रव झालेला नाही, फक्त जळलेला आहे. म्हणजेच ह्याची राख झाली, म्हणजेच आपला तांदूळ काय आहे, तर ओरिजिनल तांदूळ आहे. काय आहे, आपला तांदूळ ओरिजिनल आहे. तर ही झाली तांदूळ ओळखण्याची ट्रिक. आता त्याच्यानंतर आपण काय करूया की 10 ते 15 मिनटं आपले झालेले आहेत. आता आपण काय करूया की आपली मिरची पावडर आणि दूध ओरिजिनल आहे किंवा नाही ते पाहूया. आता दूध आणि आपण जी मिरची पावडर टाकलेली होती ती पाहण्या अगोदर आपण काय करूया की सर्रास लोकांच्या घरी तूप असते बघा, किंवा आपण विकतसुद्धा बाजारातून मार्केटमधून कुठूनही तूप घेऊन येत असतो. आणि तूप आणल्याच्या नंतर बघा बऱ्याच जणांना माहिती नसतं की तूप ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे.
बरेच जण काय दाखवतात की डालड्यासारखं तूप दाखवतात आणि तूप दाखवल्याच्यानंतर बऱ्याच जणाला वाटतं की हे तूप जे आहे ते ओरिजिनल आहे किंवा काही जण काय करतात असं तूप घेतात हाताला लावतात आणि वास घ्या म्हणतात. वासावरून ह्याच्यावरून कधीही तूप लक्षात येत नाही. मग तूप ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा भेसळयुक्त आहे ही ओळखण्याची ट्रिक कशी आहे तर ती आज आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. आपण हे घेतलेलं आहे आपण तूप आणि तूप घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. आता हे ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे किंवा भेसळयुक्त आहे हे तूप ओळखण्याची ट्रिक आपली काय आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा. असं चमच्यामध्ये हे तूप जे आहे ते घ्यायचं आहे आणि तूप घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सहज फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हातावरती घ्यायचं आहे बघा. हे अशा तळहातावरती घ्यायचं आहे आणि तळहातावरती घेतल्याच्यानंतर हे जे तूप आहे ते आता कसं ओळखायचं आहे आपण ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे किंवा भेसळयुक्त आहे. तर बघा असं तळहातावरती घेतल्याच्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे की हे जे तूप आहे ते वितळलं पाहिजेत. काय झालं पाहिजे तळहातावरती आपल्या जी शरीराची उष्णता आहे ती शरीराची उष्णता ह्या तुपाला लागल्याच्यानंतर काय झालं पाहिजे की हे जे तूप आहे ते वितळलं पाहिजेत आणि वितळल्याच्यानंतर ते असं वितळून असा तेलासारखा पदार्थ बघा असा खाली वगळला पाहिजेत म्हणजेच हातावरती वगळून आला पाहिजेत. तर तिथं समजून जायचं आहे की आपलं जे तूप आहे ते काय आहे ओरिजिनल आहे. आणि जर तो जर वितळला नाही डालडा तुम्ही एक वेळेस हातावरती घेऊन बघा डालडा वितळत नाही हाय असा तुमच्या हातावरती राहतो. आणि तूप जे आहे ते इथं तुम्ही पाहू शकता की आपल्या शरीराची उष्णता लागल्याच्यानंतर इथं जो एक आपण डालड्याचा तुपाचा जो टिपका ठेवलेला होता म्हणजे असा एक तूप ठेवलेलं होतं ते काय झालेलं आहे बघा. इथं वितळून आपल्या हातावरून काय व्हायला लागलेलं आहे तर असं त्याचं तूप तेलासारखा पदार्थ होऊन खाली निसटायला लागलेलं आहे. म्हणजेच काय व्हायला लागलेलं आहे की हे तूप जे आहे ते तयार व्हायला लागलेलं आहे. म्हणजेच हे जे तूप आहे ते आपलं ओरिजिनल आहे डालडा नाही किंवा भेसळयुक्त नाही किंवा कुठलाही पदार्थ ह्याच्यामध्ये मिक्स केलेला नाही. तर हा आपलं ओरिजिनल तूप आहे हे समजून जायचं आहे. कशावरून तर असं तेल त्याचं निघलं पाहिजेत म्हणजे तूप निघलं पाहिजेत हा पागळलं पाहिजेत आपल्या हातावरती घेतल्याच्यानंतर. तर ही झाली आपली तूप ओळखण्याची ट्रिक. तर आता बघा बराच वेळ झालेला आहे आपण जे दुधासाठी हे ठेवलेलं आपण दूध आणि मिरची पावडर. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दूध दाखवतो. तर हे पाहू शकता तुम्ही की आपण दुधामध्ये काय केलेलं होतं तर असं लिंबू पिळलेलं होतं आणि लिंबू पिळल्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा. तर ज्यावेळेस आपण दुधामध्ये लिंबू पिळतो आणि लिंबू पिळल्याच्यानंतर आपलं दूध जे आहे ते फाटलं पाहिजेत. दूध फाटलं पाहिजेत म्हणजे काय तर कागदासारखं फाटलं पाहिजेत असं नाही. तर काय झालं पाहिजेत आपलं जे दूध आहे त्याचं दही तयार व्हायला सुरुवात व्हायला पाहिजेत. काय व्हायला पाहिजेत की दुधाचं दही म्हणजे कुठल्याही आपलं दूध असेल तर त्या दुधाचं दही होणे म्हणजेच आपलं दूध जे आहे ते चांगले प्रकारचं किंवा भेसळयुक्त नाही हे समजून जायचं आहे आपल्याला. काय तरी भेसळयुक्त नाही व्यवस्थितपणे असं आपलं दही तयार झालं तर समजायचं आपलं दूध चांगलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा. आता तुम्ही पाहिलं असेल की आपण ज्यावेळेस दही विरजणाला टाकत असतो त्या टायमिंगला दह्याच्या गाठी होत असतात बघा आणि त्या गाठी तयार झाल्या तरच समजून जायचं आहे की हे दही चांगल्या पद्धतीचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही अशा दह्याच्या गाठी तयार व्हायला लागल्यात म्हणजेच हे दुधाचं दही होतं आहे. म्हणजेच हे दूध जे आहे ते आपलं काय आहे तर चांगल्या प्रतीचं आहे. म्हणजेच दुधामध्ये भेसळ कशी ओळखायची हे तुमच्या लक्षात आले असेल. आता तसेच आपल्याला काय करायचं आहे तर ही जी मिरची पावडर आहे तर ही मिरची पावडर आता तुम्ही म्हणता दादा ह्यातलं केमिकल कसं ओळखायचं आहे तर ह्याच्यामध्ये केमिकल आणि ह्याच्यामध्ये रंग मिक्स केला आहे का जो मिरचीला म्हणजे लाल जो कलर किंवा आपल्या तरीला जर भाजीला जो कलर येतो तो लाल होण्यासाठी ह्याच्यामध्ये कलरच मिक्स केला आहे का हे कसं ओळखायचं आहे. तर आपण मगाशी टाकलेलं होतं बघा ह्याच्यामध्ये मिरची पावडर आणि काय टाकलेलं होतं पाणी टाकलेलं होतं. तर तुम्ही इथं पाहू शकता इथं सर्व मिरची आहे ह्याच्यामध्ये कलर थोडाही तुम्हाला लक्षात येत नाही दिसतोय का. जर मिरची पावडर
मध्ये केमिकल किंवा जर कलर जर असता तर काय झालं असतं, ह्याच्यावरती लाल असा ह्याच्यावरती काय झालेलं असतं तर कलर आला असता. तर ह्याच्यावरती कलर आलेला नाही, फक्त हे पाणी आणि हे मिरची पावडरचे जे मिरचीचे कण आहेत तेच आपल्याला दिसतात. ह्याच्यावरती कलर दिसतोय का तुम्हाला? अजिबात नाही. तर बघा हे अशा पद्धतीने मिरची पावडरमधील सुद्धा आपण काय केलेलं आहे, ती मिरची पावडर ओरिजिनल आहे किंवा कलरयुक्त आहे किंवा केमिकलयुक्त आहे, अशी आहे का नाही ती सुद्धा आपण सत्यता पडताळलेली आहे. तर तुम्ही सुद्धा बघा अशाच प्रकारे काय करायचं आहे, दुधामधली भेसळ, मिरची पावडरमधली भेसळ किंवा तांदूळ असो किंवा आपल्या घरातील तूप असो, ह्याची भेसळ कशी ओळखायची हे अशाच पद्धतीने तुम्ही घरात वस्तू आणल्याच्या नंतर ट्राय करून बघायचं आहे. आणि जर मी सांगितल्याप्रमाणे असेल तर व्यवस्थित आहे म्हणायचं, पदार्थ नसतील तर त्या पदार्थामध्ये भेसळ आहे किंवा भेसळयुक्त किंवा कलरयुक्त असे हे पदार्थ आहेत असे समजून जायचं आहे. तर भावा बहिणींनो, मी जी ही तुम्हाला माहिती सांगितली की अन्नपदार्थामधील भेसळ कशी ओळखायची, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करून सांगायचं आहे की दादा मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला आणि आम्ही सुद्धा अशाच प्रकारे आता जे अन्नामध्ये भेसळ आहे किंवा नाही ती आम्ही सुद्धा आता घरच्या घरी तपासू शकतो आणि तेही सहज आणि सोप्या पद्धतीनं. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आणि लाईक आणि कमेंट करायची आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती संपूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोच झाली पाहिजेत आणि ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अन्नपदार्थ घरच्या घरी चेक करू शकतील. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.